नमस्कार, गुड मॉर्निंग, जय श्रीराम भावांनो. आज आपण चाललो क्रिकेट खेळायला. आज आपली लवर बॉलची टुर्नामेंट आहे. आज आपली मॅच आहे. बघूया आता काय ते मजा. तुम्ही राहा सोबत भावांनो. आता सॉक्स वगैरे घेतलेले आहेत मी. आता सॉक्स बूट वगैरे घालतो, गाडीवर बसतो. भेटूया आपण ग्राउंडमध्ये. बघू शकता आता सचिन भोईर रेडी झालेला आहे आणि गिरीश भोईर वेट करतोय. चला रे पटापट आहे भावांनो, मॅच आहे आपली. तुझा टाइमपास काय चाललंय? आम्हाला ऑल द वे देण्यासाठी मोहिल भोईर आलेला आमच्या सोबत. तुम्ही येणार आहेत का मॅच बघायला भाऊ? 100%. बस मोहिल भाऊ सुद्धा आमच्या सोबत आहेत. ओके ओके ओके. बघू शकता तुम्ही खड्डे. सरकारला हात जोडून विनंती आहे, या खड्ड्यांना जरा लक्ष द्या. कोणाचा जीव जाईल तेव्हा तुम्हाला कळेल का. बघू शकता तुम्ही खड्डे. आता आज सध्या आम्ही कवडलाच आहे, अजून कवडच्या पुढे गेलो नाही. तर वाड्याला तर याच्यापेक्षा परिस्थिती खराब आहे. बघू शकता तुम्ही. सरकारला हात जोडून विनंती आहे, कोणाचा बली जाण्यापेक्षा तुम्ही रस्ता बनवून घ्या. आज किती लाखो करोड रुपये सरकारने पास केलं तर रस्ता बनत नाही. याचं कारण काय असेल? प्लीज याच्यावर लक्ष द्या तुम्ही सर्वांनी. हात जोडून विनंती आहे, कोणाचा जीव जाईल याची वाट बघू नका तुम्ही. बघू शकता किती खड्डे. एखाद गाडी पडली ना, मोठी गाडी आली की समजा कोणाचं तरी घर उद्ध्वस्त झाला. असं करू नका. हात जोडून विनंती आहे सरकारला, कलकलीची विनंती आहे. लक्ष द्या याच्याकडे. तुम्ही बघू शकता वेलात वेल काढलाय त्यांनी. तर दिवसाचा 1 लाख रुपयाचा लॉस करून आले ते टुर्नामेंटसाठी. टॉर्च वाला करण भावा, ए भावा, 1 लाखाचं नुकसान केलं भावा तुम्ही. हा प्लीज भावा, आता मॅच लागेल तुमची. आणि नीरज भोईरला बघा भाऊ. ते सचिन भोईर सुद्धा वेटिंग मध्ये आहे. काय बोलतो भावा, भेटलो का? तर आम्ही भेटलो होतो. आता बघू शकता तुम्ही नीरज भोईर सारखा एक ब्लॉगर. सध्या काय रे भावा, तू ब्लॉग वगैरे बनवत नाही, काय कारण काय? बंद आहे सध्या, त्याच्या पेशर आहे लग्नाचा, त्याचे मुलं. कपिलेश भावा काय कपालाचा फोन करतं? कपालाला काय बोलते 2 शब्द? नाही तर कपालाला प्रेमाचे 2 शब्द भेटले असते. भारत पाटील, ए पाटील, कपाला नाही आहे त्याच्यावर 2 शब्द काय बोलशील? खूप आम्ही आठवण करतात. काय बोलायचं आमच्या कपाला एक कारण नाही तर ते पण आम्हाला खूप आनंद होतो. कपाला तर बरं आहे असा. हा, पण असल्यावर चालतं. पण आता मॅच नाही तर आम्ही आता जिंकू शकतो. म्हणजे कपाला दलबद्री असा आम्ही मॅच जिंकू शकतो आता. मग तुझा बोलायचा म्हणजे असा आहे, कपाला आपण मॅच जिंकू शकतो. हा, कपाला असल्यावर कसं कधी बॉल सोडतो आणि 1 रन गेल्यावर मग नॉन स्ट्राईक वाला येऊन धक्का मारतो. मग आता त्याची जागा आता मलाच घ्यायची. आता आम्ही काय करतो आता. ची पहिली मॅच होती, आज आम्ही हरलोय. दुःख खूप आहे, पण ठीक आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हारजीत आहेच. तर आज आम्ही हरलोय. नक्की उद्या जिंकू आणि आम्ही खेळू आणि खेळत राहू. विजय एक ना दिवस नक्की भेटेल. आता पोचलो आम्ही घरी. आता बघूया जेवायला काय. पहिले फ्रेश होऊया, मस्तपैकी फ्रेश होऊन बसूया जेवायला. काय जेवायला बघूया, भेटूया पण आता थोडे लागतं. आता बघू शकता तुम्ही शाडूची सोय कुठल्या प्रकारे चालू आहे. या जगामध्ये मुख्य प्राण्याला पण किती इज्जत आहे, पण तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट थांबा, दाखवतो. तंगड्या खायला शाडूला आमच्या. भावा तुला लाज वाटतं का? वारबीर जरा बघत जा. बघा शाळूची सोय. दिवसाला 2-2 भाकरी लागतात त्याला खायला. 5-5 6-6 भाकरी खातो माझा भाऊ. बघला हे बघा, पोटची त्याची सोय चालू आहे तांगड्या बगड्यांची. बघा मुख्य प्राण्यांना किती इज्जत आहे. बघा आमचे मांजर पण, आमच्याकडे कुत्रा पण आहे, मांजर पण. वादविवाद नको भावांनो.
भाऊ भावासून वादविवाद घालतात. पप्पाची तर मजा, आज संडे आहे पप्पाचा, फुल फॉर्मला आहे पप्पा. पप्पा चिकन वगैरे कसं बनलं आहे? एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. काय आहे हे, पहिले टोप खोलून बघूया. हो हो, चिकन हे लपाट शपाट मम्मी ना, हे काय बोलतात ना याला, हे लपाट शपाट आहे चिकन. आणि हा एक ग्रेव्हीवाला चिकन. हो हो हो, चला आता जेवून घेऊया मस्तपैकी भावांनो. या तुम्ही पण जेवायला. आज आहे रविवार, मस्त चिकन वगैरे बनलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी जेवतोय, तुम्ही पण जेवून घ्या. तुम्ही पण जेवायला या, सॉरी जेवून घ्या नाही, जेवायला या. या आपण सोबत एकत्र जेवण करूया. मस्त जेवण, भेटूया आपण थोड्या वेळात. तुम्ही पण या जेवायला भावांनो. आज रविवार आहे मस्त वेगळी. लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा, बेल आयकॉन दाबायला नका विसरू भावांनो. तुमचा एक सबस्क्राईब खूप मोलाचा आहे माझ्यासाठी भावांनो. सपोर्ट करा, तुमचा भाऊ तुमच्या सपोर्टची वाट बघतोय. सपोर्ट करत राहा, तुमचा व्ह्यूमध्ये खूप सपोर्ट आहे, पण प्लीज सबस्क्राईब करा नका विसरू. आणि बेल आयकॉन दाबा नक्की, जेणेकरून येणारे पुढचे जे काही व्हिडिओ असतील, ब्लॉग असतील, ते तुम्हाला नक्की दिसेल, पहिल्या तुम्हाला दिसेल भावांना. म्हणून सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला नका विसरू. चला, जय श्रीराम. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.